नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण जाणार आहे पंढरपूरला. आता आपण आहे कांदिवली स्टेशनला. तर आपली ट्रेन आहे दादरवरून. कुठची ट्रेन आहे? पंढरपूर एक्सप्रेस 12:30ची. तर आता आपण ट्रेन पकडणार आहे आणि आता ट्रेन आलेली आहे. आम्ही ट्रेनमध्ये चढणार आहे, लोकल ट्रेन. तर आता आपण पोचलो आहे दादर. तर आपली ट्रेन 13 नंबर प्लॅटफॉर्मला लागणार होती आणि आता आपण पोचलेलो आहे आणि ही आपली ट्रेन आहे. तर आता आपण शॉपिंग करत आहे थोडा आणि पोलो घेतला आहे. पोलो आम्ही ट्रेनमध्ये बसून खाणार आता. या प्रकारे आपली ट्रेन सुटलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आता आपण डायरेक्ट पंढरपूर. सकाळचे 6:30 वाजले झाले. मी आता उठलेलो आहे इकडे आणि इकडे खूप थंडी आहे. 16 डिग्री टेम्परेचर आहे. थंडीमुळे उठलेलो आहे आता आणि इकडे तर झोपलेल्या म्हणून मी इथून लॉक करतो आहे. तुम्ही थोडं ब्लू बघा आता जरा. एवढी थंडी आहे की दरवाजावर उभं राहायला होत नाही. तर मी जातो आतमध्ये आणि बसतो चुपचाप. थंडी आहे. उतरल्यावर भेटूया आता आपण. थोड्या वेळाने भेटून नाश्ता करतोय सर्वजण. विशांतला बघा आता एक प्लेट पूर्ण इडली खाल्लेली आहे आणि मेंदूवडा खाल्लेला आहे आणि आताच उठला आहे तो. मी किती 6:30ला उठला ना, आता उठला. काय कळतं की नाही, लवकर उठायचं, बाहेर बघायचं असतं यार. म्हणतोय मी काय यार. आता कुठच्या स्टेशनवर ते तरी माहिती आहे का तुला? कुर्डुवाडीवर ते आपण आता मलाच माहिती नव्हतं म्हणून विचारलंय मी. आता मस्त नाश्ता केलाय. बुक्कड अजून खात आहे. बुटकेने फोटो काढूया. तिने आता किती खाल्ले? एक प्लेट मेंदूवडा इडली खाल्ली. आता वडापाव खाते एकदम. तर आता इंजिन आलेली आहे. इंजिन येऊन ट्रेनला आणि इंजिन सक्सेसफुली कनेक्टेड. काका बिंग खतरो खिलाडी. तर आता आपण आलो आहे पंढरपूरला आणि आता आपण इथे आलो आहे निवासस्थानमध्ये. इकडे आपण राहणार आहे आता. आमची मम्मी, हे काकी, भाऊ वगैरे, दिदी, ही दुसरी काकी. इकडे आपण राहणार आहोत एकदम मस्त. आणि वुमन बिंग वुमन मेकअप इकडे पण सुरू आहे. त्यांना सांगा आता आपण पोचलो. आता आपण झोपेत आहे तरी पण हे लोक मेकअप करतायत अजून. तर आपण गजानन महाराजांचं मठ थोडं एक्सप्लोर करत आहोत. आता थोडंसं करणार आहे. रात्री जास्त करणार. रात्री आपण पब्लिक आली रे. पब्लिक आपल्याकडे बघत होती. थोडं ऑकवर्ड मोमेंट होता पण आपली फॅन फॉलोइंग आहे थोडी. आता काय करणार आपण. तर बघा उंच इमारती आहेत. आम्ही कुठे चाललोय काय माहिती. त्यांच्या भरोश्यावर आम्ही चालत आहे. ईशांत राऊळच्या भरोश्यावर. फक्त 2 बोट दाखवते, त्यांना हगायला लागली वाटतं मगाच करतो. पार्किंग मध्ये आलोय. आमची मर्सिडीज इथे पार्क केलेली आहे. माझी मर्सिडीज आहे, थार आहे. ईशांतराव तुमची काय आहे? त्यांची रॉयल्स आहे. मधून एक पण गाडी या पार्किंग लॉट मध्ये दिसत नाही. मला वाटतं चोरीला गेली आहे. तर आम्ही इकडे एवढं फिरत आहे. मला तर जोराची भूक लागली आहे. आता नाश्ता किती वाजता भेटणार आहे माहिती नाही. आता आम्ही आलो. आता रूम तर 10 वाजता उघडणार आहे. तोपर्यंत आम्हाला थांबायच्यासाठी आम्ही तिकडे फेऱ्या मारत आहे. अजून काय ऑप्शन नाही. जेवण नाश्ता किती वाजता सुरू होतं रे ईशांतराव? नाश्ता किती वाजता सुरू होतं? जोराची भूक लागली आहे मला. आता बिस्किटच खावं लागेल वाटतं. तुला भूक लागली आहे काय? नाही, तुम्हाला लोकांना भूक नाही लागली. ह्या लोकांनी मस्त 2 वडे इडली तुम्हाला दाखवले ब्लॉगमध्ये आधीच. एवढं खाल्ले, मला काय दिलेलं नाही. गरीब माणूस आहे हा. 4 वडे आणि 4 इडल्या खाऊन बसले. मी काहीच नाही खाल्लं. तुम्ही बघितलं मी ती 1 प्लेट मधली ती पण 1 इडली हिने खाल्ली आहे. लागली होती. तर आता आपण खायला आलो. कांदा भजी खायची आपल्याला. आपली मिक्स भजीची प्लेट आलेली आहे. आता आपण खाणार आहे. एकदम भूक लागली आहे जोरात. तर आम्ही खाऊन रिव्ह्यू सांगतो तुम्हाला. तुम्हाला भजी कशी आवडली? काय मजा आली? तुम्हाला आवडली भजी? मस्त एकदम मस्त ना, माझ्यासारखी. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. कांदा भजी खाण्याच्या नादात आमचा इकडचा नाश्ता संपला. आता मला नाश्ता नाही, नाश्त्याची वेळ होऊन गेलेली आहे. आणि तुम्ही काय बोलताय? काय मोहे झाले. एक तर आधीच भूक लागलेली आहे. एक तर आधीच जोराची भूक लागलेली, त्यात नाश्ता नाही. आता आम्हाला नाश्ता नाही भेटला म्हणून आता आम्ही इथे बसलेलो आहे. एकदम सगळे खाली बसलो एकदम. तर आता नाश्ता नाही म्हणून आम्हाला भूक. बघा हा डिप्रेशन मध्ये काय आम्हाला माहिती नाही. दुःख काय खतम नाही होता बे. सगळे खाली बसलो. आता आम्ही पेरू कापते. पेरू खाणार आहे.
आणि ओरडा काढलेला आहे. ओरडा खाऊन कसं वाटलं? तर आता आपल्याला रूम भेटलेली आहे. आम्ही आता रूम मध्ये आलेलो आहे. मला रूम दाखवतो. ही आमची रूम. इकडे आहेत आमचे 4 बेड, 2 बेड आणि इकडे 2 बेड, गॅलरी. आता खूप आवडली आहे रूम. मजा आली एकदम बघूनच रूम. टेस्टिंग करणार आहे. थांब. तर आता आपण चाललोय चंद्रभागा. आंघोळ करायला चाललोय. एकदम मस्त आंघोळ करणार आहे. डुबकी मारणार आहे. स्विमिंग पण करू पाणी जास्त असेल तर. तुला काय मजा येणार आहे की नाही? काय वाटतंय? मजा खूप मजा येते. सांगतो का तुला? खूप मजा येते. हा गेला 1-2दा. मी पहिल्यांदा चाललोय. बघूया आता काय होतं. तिकडे जाऊनच कळतं. त्याला तुम्हाला भेटू चंद्रभागेवर पोचल्यावरती. तर आपण चंद्रभागेच्या जवळ पोचलेलो आहे. आता आपण सीड्या उतरतोय. सीड्या ते आम्ही सीडी उतरताना पहिलेच आमचं उद्घाटन होणार होतं. ईशांत पडणार होता. चप्पल सरकली. थोडे स्लिपरी आहे सीड्या. बाकी काय नाही. तुम्ही आल तर सांभाळून या. आता आम्ही आलेलो पण पाणी खूप घाण असल्यामुळे आम्ही आंघोळ करायचं नाही ठरवलंय. फक्त पाणी शिंपडायचं ठरवलंय. तुम्हाला दाखवतो. एवढं क्लिनिनेस नाही आहे चंद्रभागेमध्ये. तुम्हाला दाखवतो. तर सर्व लोक आंघोळ करत आहेत त्यामुळे मी नाही दाखवू शकत तुम्हाला इकडे. जेवढं दाखवलं तेवढंच दाखवू शकतो. उतरला नंतर भेटूया आपण थोड्या वेळाने तुम्हाला. आता चंद्रभागेतून निघत नव्हता म्हणून ओरडा खाल्लाय. तर तुम्हाला कसं वाटतं ओरडा खाऊन? काहीतरी सांगा. ओरडा खाऊन कसं वाटतंय? तुम्ही निघत का नव्हता चंद्रभागेतून? जरा इकडे बघा. तोंड पाडू नका रे. ब्लॉगमध्ये काय नाही होत. बोल. नादात मी पहिलाच घसरलो ब्लॉग सुरू करताना. तर मला बोलायचं होतं की आता आपण परत इकडे आलो आहे मठामध्ये. आता आपण जाऊन आंघोळ करणार मस्त. मग आपण एकदम रेडी होणार आहे. एकदम हिरो बनणार आहे आम्ही दोघं. आणि मग जाणार आहे आम्ही दर्शन घ्यायला किंवा जेवायला जाऊ. पहिलं माहिती नाही. बघू कसं टाईमवर. कारण का इकडे जेवण टायमावरच असतं आहे. स्वतः बघू. तर आता आपण आलो आपल्या दुसऱ्या रूमवरती. तिकडे 3 जणांचा बेड आहे. तुम्हाला रूम टूर देतो मी. रूम नंबर आहे 6. दरवाजा उघडला. हो भाई काय रूम आहे. तर इकडे आहेत आपले 3 बेड. इकडे आम्ही कपडे आणून ठेवलेत आमचे. आम्हाला आंघोळ करायची. इकडे हे बाथरूम आहे. इकडे हे मस्त तयारी करायला आरसा. ये तर दरवाजा बंद कर. दरवाजा इथून व्ह्यू बघा तुम्ही. काही व्ह्यू आहे. 1 नंबर. असं वाटतं एकदम कुठे आपण ग्रीनरीमध्ये गेलो असं गावासारखं फील होतं. आणि इकडे आहे आरसा. अजून एक आरसा. इथे पण तयारी करू शकतो आपण. इकडे बघ ईशान. मला तर खूप असं बरं वाटतं बघून एकदम ग्रीनरी. लोक पण चांगली आहेत इकडची. अजून मला मठात जायचं. अजून आता आंघोळ करतोय. भूक तर खूप जोराची लागली आहे. तुला भूक लागली आहे की नाही? खूप जोराची लागली आहे. पण जशी आंघोळ होईल तसं आम्ही जाणार मठात. आणि मग जेवायला जाणार आहे. तर आंघोळ झाली की बघूया काय होतं ते पुढे. सध्या तर आपली आंघोळ झाली आणि आता आपण चाललो जेवायला. हे कपडे घातले. हा कुर्ता घातला आणि ग्रे कलरची जीन्स घातली. आता जेवायला चाललो आपण. इकडे दुसऱ्या रूमवरती पण आलेलो आंघोळ करून. आता इथे जेवूया मस्त. बघूया काय जेवण काय माहिती. इथे त्या जेवणाचं ते जेवणासाठी टेबल आहे तिथे. जेवणामध्ये आपल्याकडे आहे डाळ, ही भाजी, सांबारसारखी काहीतरी डाळ आहे, भात आहे, रवा, काकडी आणि चपाती. ते सर्व बघा जेवत आहेत मस्त पोट भरून जेवणार. आम्ही गेलो आता विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात म्हणजे मेन पंढरपूरच्या इथे. तर आम्ही तिकडे ब्लॉग करू नाही शकलो कारण का फोन यूज नव्हता तिकडे म्हणून आम्ही तिकडे ब्लॉग केला नाही. कारण तिकडे आम्ही फोन घेऊनच जाऊ शकतो. एवढी स्ट्रिक्ट चेकिंग होती. सो आम्ही घरीच ठेवलेला आणि जाताना पण आम्ही मला दाखवू नाही शकतो कारण का त्यामुळेच ते होतं. तर आता आम्ही जात आहे काही महाराजांच्या मठात. बरोबर. येस. तर तिकडे आता फोन अलाउड आहेत कदाचित तरी. तर तिकडचा ब्लॉग बनवून दाखवतो आणि तुम्हाला मी दाखवणार विठ्ठल रखुमाईचं मंदिर कुठे आहे ते आम्ही नंतरला बाजारात जाणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवू. आता तर नाही. आतासाठी तर नाही जाणार आहे. घोडा गाडीनी मठात. घोडा गाडी चाललो आणि काका आता बसत आहेत घोडा गाड्यावर. घोडा बघा बसल्यावर कसा बसायची एकदम वेगळीच फिलिंग आहे. एकदम मजा येते बसायला घोडा गाडीत एकदम. मी कुठे बसलेलो गावानं बघा. मी कुठे बसलो बघा. बघा याला हा कुठे बसलो तुम्हाला दाखवतो थांबा. मी कुठे बसलो एकदम बघा एकदम याच्या कटड्यावर बसलेलं आहे. एकदम कडेवर बसलेलं आहे घोडा गाडीच्या. आपलं सेकंड टाइम एक्सपिरियन्स आहे घोड्यामध्ये. एकदा आम्ही आमच्या इथे बसलेलो पंचेश्वर गार्डनच्या इथे आणि आता आपण पंढरपूरला बसलेलो आहे घोड्यामध्ये. कमसे कम 5-7 वर्षांनी तरी बसलेलो आहे. एकदम मजा येते. आता मागे येऊन बसलोय. घोडा पळत नव्हता. थोडा घोडा स्लो आहे. काय माहिती घोड्याला जेवण नाही भेटलं वाटतं. आता मागे मला सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा पुढे. आम्ही घोडागाडीने इकडे काही महाराजांच्या मठात पोहोचलेलो आहे. एकदम होऊ शकतात तुम्ही. त्याचं एन्व्हायरमेंट आहे. घोडागाडीचा एक्सपिरियन्स कसा वाटला? एकदम मस्त मजा आली. मजा. नाही पडलंय काय. आता आम्ही जाणार आहे एक माशामध्ये. मला नाही माहिती कसा एक्सपिरियन्स असणार आहे. बघूया.
माशाच्या तोंडात आलोय काहीच आपण. फक्त खाऊन नाही टाकला पाहिजे. तोंड बंद करू, ऑक्सिजन नाही येणार आम्हाला. सर्व देव दाखवले नाही, कारण का ते तुम्ही स्वतःहून एक्सपिरियन्स करा. बट पुढे अजून काय काय आहे बघण्यासारखं तुम्हाला दाखवतो मी, आणि खूप मजा येते. काही एक्सपिरियन्स स्वतःहून तुम्ही पण एकदा व्हिजिट करावे. काही जी आयडियल बघा, हो ब्रह्मा विष्णू महेशची कृष्णा. काहीच वन्स इन लाईफ तुम्ही एक्सपिरियन्स करा. काय बोलतो, बरोबर बोलतो ना, वन्स इन लाईफ एकदा एक्सपिरियन्स केलंच पाहिजे लोक. भाऊ सगळ्यांनी यायला पाहिजे. सगळ्यांना सांगतो या इकडे पंढरपूरला मस्त आहे, मस्त आहे. हे खूप मला आवडलं. पण तो भाऊ तुम्ही पण चंद्रभागेत स्नान करायला विसरू नका, तुमचे सर्व पाप धुतले जातील. आता कदाचित हे लोक मला बोलत आहेत की काहीतरी एक स्पेशल ट्रेन म्हणून आहे, तर बघूया ती चालू आहे की नाही. सो वी विल, मी तुम्हाला दाखवलं आता की ट्रेन नव्हती ती, ते तर बंद झालेली आहे. तो आपला बॅड लक आहे, नाही तर मजा आली असती ती बघायला आपल्याला. असं वाटतं लगेच खराब भावानं सांग. तुला लक खराब आहे असं वाटतंय आता. पण हे मस्त आहे. तुम्ही प्लीज किंवा मैत्रीण तुम्हाला काय बोलायचं ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड देअर सिस्टर्स अँड देअर सिस्टर्स येस. तर तुम्ही इकडे एकदा तरी व्हिजिट करा, खूप मस्त आहे. तुमच्या डोळ्यांनी पहा, हे एकदम मजा येईल तुम्हाला. खूप सुंदर दृश्य आहे भावांना इथे. आता ब्लॉग ईशान करणार आहे, तर तो काय बोलतो तुम्ही. भावांना पण बाहेर आलो मंदिराच्या, खूप मजा आली. भावांना पण दूध प्यायला आले आहोत. एकदम मस्त असते इकडचं. दोन बघितलं आम्ही, म्हणजे मी एकटा, हा पहिल्यांदा विनाऱ्या बघूया कसं टेस्ट आहे. चांगलं लागेल की भावा तुला? चांगलं तर असणार आहे, म्हणजे एवढे लोक पितात म्हणजे चांगलं असणार आहे. बघूया आता त्याला पिताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. मग दूध आलेलं आहे, आता पिऊन बघायला कसं वाटतं. डोळ्या कसं वाटतंय, गरम गरम आहे, खूप गरम आहे. ठीक आहे, थोडंसं गोड कमी लागतं, पण ठीक आहे, चांगलं आहे. 10मधून मी 7 रिव्ह्यू देतो. तुला कसं वाटतंय? पिऊन बघतो की पिऊन बघ ना. अप्रतिम भावांनो, मस्त एकदम. 10मधून 8 मी सर्वांना विचारतो. तू 10मधून किती देशील दुधाला? 9. 10मधून पप्पा किती रँकिंग तुझ्यासाठी? नाही. तू 10मधून दिली 10. तू 10 तर 9 आहे आपला आन्सर. ठीक आहे, मला थोडं 7 रेटिंग आहे, मला एवढं 7 वाटलं. ठीक आहे, आता आपण घरी जाऊन भेटूया. जसं मी तुम्हाला बोललेलो, मी इकडे रात्री मार्केटमध्ये येणार आहे आणि तेव्हा तुम्हाला दाखवेन की विठ्ठल रखुमाईचं मंदिर कुठे, तर मला दाखवतो. इकडे हे मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं. इथे आम्ही हे बाजारात आपण चंद्रभागेत जाताना ह्याच रस्त्याने गेलो होतो, तिथेच लागतंय. तर मी तुम्हाला बोललेलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर दाखवतात, तर मी दाखवलं. त्याला विचार आम्ही 3 तास त्याने सुरू होतो ना ईशान. हो मग. आणि हा तिकडे झोपला होता. मी 3 तास कंटिन्युअस झोप आलेली. 3 तास कंटिन्युअस झोप मला पण खूप आली. थकलो होतो फुल, तरी पण आम्ही थकलेलो होतो. थकत नाही बा, स्टॅमिना खूप आहे आपला. खूप आहे त्याकडे. त्याला टिका कसा दिसतोय मला जरा सांगा. काय नाही, देवासाठी आम्ही तेवढं तर करूच शकतो. 3 तास लागण्यात म्हणजे नथिंग आहे. आम्ही राहिलो, मजा आली, खूप मजा आली. पण एक्सपिरियन्स चांगला होता. तुम्ही पण घरी बिरी येऊन आराम केला होता. आता आपण रात्रीला जेवायला आलं, तर जेवणामध्ये दुपारचाच मेन्यू तुम्हाला दाखवतो. फक्त भाजी वेगळी आहे बघा. सर्व तेच आहे, भात भाजी बिजी सर्व तेच आहे. डाळ सांबार बिंबासारखी डाळ आहे ती, फक्त ही भाजी वेगळी आहे. कशाची भाजी आहे पप्पा? हां, चवळीची भाजी आहे. सकाळी मूग मटकीची होती, आता चवळीची आहे. बस एवढाच फरक आहे. आता आम्ही जेवूया थोडंसं आणि जाऊन झोपायचं. मस्त खूप झोप आली आहे. तर आता आम्ही झोपत आहे. खूप थकलो सकाळपासून फिरून. आता वाजलेत 11 रात्रीचे. तर झोपणार आणि सकाळी 7 वाजता उठणार. आम्हाला 8 वाजता जायचं आहे परत. अहो ईशान तिकडे काय दिसत नसेल तुम्हाला, तो पण बाजूला झोपला. आता आम्ही झोपणार आहे. सो गुड नाईट. आता भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.